हे कटलेट पाहून तुम्ही कधीच ओळखू शकणार नाही की हे बटाट्याचे नाही आहेत ते. इतके कुरकुरीत, इतके चविष्ट आणि एवढे हेल्दी आहेत की एकदा खाल्ले की नॉर्मल कटलेट विसरूनच जाल तुम्ही. चला मग बनवूया रताळ्याचे हेल्दी कटलेट. सर्वात आधी इथे मी अर्धा किलो रताळी घेतली आहेत. ती 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून सोलून घेतली आणि मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले. तुम्ही यांना डायरेक्ट देखील तुम्ही शिजवू शकता. मला थोडं लवकर करायचं होतं म्हणून ही सोलून मी डायरेक्ट लावते कुकरला. आता हे तुकडे कुकरमध्ये घालूया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. जास्तही पाणी नाही घालायचं. अगदी थोडंसं रताळे शिजण्यापुरतंच घालायचं. नंतर त्यामध्ये 1 वाटी हिरवे मटार, 1 वाटी स्वीट कॉर्न आणि चवीपुरतं मीठ घालून चमच्याने मिक्स करून याला आता कुकरला फक्त 1 शिट्टी करून घ्या. एका स्टीमरमध्ये स्टीम करत ठेवू शकता किंवा रताळं वेगळं आणि भाज्या वेगळ्या असंही तुम्ही शिजवू शकता. जास्त असलेलं पाणी निथळून घेऊया. आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. दुसरीकडे 1 कप जाडे पोहे 1 कप पाण्यात 4-5 मिनिटं भिजत ठेवूया. पोहे मऊ झाल्यावर त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून हेही गाळून घेऊ. हे पोहे आता आपल्या रताळ्याच्या मिश्रणामध्ये टाकूया. आता त्यामध्ये 1 टीस्पून ऑरिगानो, थोडं काळं मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ. जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा बेसन देखील वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ घाला. आणि मी इथे थोडंसं चीज किसून घालते आहे. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. मुलांसाठी बनवत असाल तर नक्की घाला. एकदम छान चव येते त्याला. शेवटी भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घाला. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करा. मला मटार आणि कॉर्नचे दाणे असे दिसायला आवडतात म्हणून मी त्यांना मॅश नाही केलं. जर तुम्हाला एकदम गुळगुळीत कटलेट हवे असतील तर आधी रताळे आणि मटार, कॉर्न हे सगळं व्यवस्थित मॅश करून मगच बाकीचं साहित्य मिसळा. मिश्रण असं घट्ट झालं पाहिजे, हाताला चिकटता कामा नये. नाहीतर टिक्क्या एकदम तेल जास्त पितील आणि एकदम नरम होतील, त्या कुरकुरीत होणार नाहीत. आता या मिश्रणाच्या आपल्या आवडीनुसार कटलेट तयार करून घ्या. गोल, लांबट, हार्ट शेप कसंही. मुलांसाठी कोणताही आकार देऊ शकता. सगळी कटलेट तयार करून बाजूला ठेवू आणि आता एका छोट्या वाटीमध्ये 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात 3-4 चमचे पाणी घालून मध्ये थोडंसं ऑरिगॅनो घातलं फ्लेवर येण्यासाठी आणि याला व्यवस्थित मिक्स केलं आणि एक छान अशी स्लरी बनवून घेतली. आता प्रत्येक कटलेट या स्लरीमध्ये चमच्याच्या मदतीने बुडवा. हात ओला झाला तर ब्रेड क्रम्ब नीट चिकटत नाही. त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा की चमच्यानेच याला हाताळायचं. आता ब्रेड क्रम्ब मध्ये गोळवून सर्व बाजूने व्यवस्थित कोटिंग करून घ्या. जर ब्रेड क्रम्ब नसतील तर बारीक केलेले कॉर्नफ्लेक्स असतात तेही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे मस्त कुरकुरीत टेक्स्चर येईल. असे सर्व कोटिंग करून झाल्यावर हे कटलेट तुम्ही एका एअरटाईट डब्यात भरून फ्रीझरमध्ये याला महिनाभर स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा थेट तळायला घेऊ शकता किंवा तुम्ही एअर फ्राय करू शकता किंवा तव्यावर देखील शॅलो फ्राय करू शकता. व्यवस्थित गरम झाल्यावर कटलेट हलक्या हाताने साईडने असे सोडायचे. पहिले 1-2 मिनिटं अजिबात हलवायचं नाही. इथे फ्लेम मीडियम टू हाय वर आहे. कटलेटचा खालचा भाग थोडा सेट झाला की हळूच पलटून घ्यायचं. मीडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. बघा किती सुंदर रंग आला आहे. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे गरमागरम रताळ्याचे कटलेट तयार आहेत. तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत हे खूप छान लागतात. माझा मुलगा रताळा अजिबात खात नाही, पण अशा प्रकारे कटलेट बनवून दिल्यावर त्याने अगदी आवडीने खाल्ले. त्यामुळे मुलांसाठी हा एक उत्तम हेल्दी स्नॅक आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सुनूच्या किचनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भन्नाट सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी आणि आनंदी राहा. धन्यवाद.